मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत दशपर्णी अर्क कसे बनवायचे. त्याआधी दशपर्णी अर्क म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय हे बघूया. दशपर्णी अर्क म्हणजे 10 प्रकारच्या वनस्पतीच्या पाल्यांपासून त्याचबरोबर गोमूत्र, शेण आणि गूळ यापासून बनवलेले अर्क. त्याचे फायदे जे आहेत तर ते रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी होतो, जमिनीची गुणवत्ता कायम राखली जाते, त्याचबरोबर कीटकाचा जो प्रादुर्भाव आहे तर तो देखील कमी केला जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुरशी आणि बुरशीजन्य रोग जे आहेत तर ते आणि संपूर्णपणे कंट्रोल केले जातात. आता बघूयात अर्क बनवण्यासाठी लागणारे वनस्पती. तर प्रत्येकी 2 किलो बारीक पाला जो आहे तर तो चिरून घ्यायचा आहे या वनस्पतीचं. त्यामध्ये कडुनिंब, करण, सीताफळ, धोत्रा, रुई, निवडुंग, पपई, कण्हेर, गुळवेल, शेवंती हे असणार आहे. त्यानंतर एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये 100 लिटर पाणी, गोमूत्र, शेण, गूळ जे आहे तर ते मिक्स करा. ड्रम जो आहे तर तो अगोदरच सावलीला ठेवा, जेणेकरून आपल्याला पुढे मिश्रण जे आहे तर ते तयार करता येणार आहे. मिश्रण साधारण 30 ते 40 दिवस झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर दररोज एक वेळेस त्याला ढवळायचं आहे. ढवळून झाल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा त्याला झाकण जे आहे तर ते पॅक करायचं. आता जे कंटेन लागणार आहे त्यामध्ये तर बघू शकता, गोमूत्र 10 लिटर, शेण 2 किलो, पाणी 100 लिटर आणि गूळ जो आहे तर तो 1 किलो आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दशपर्णी अर्कचा जो डबा असणार आहे किंवा जो टँक असणार आहे त्याला कुठल्याही प्रकारचं पॅक झाकण लावू नका. कापडाच्या साहाय्याने एकदम टाईटमध्ये अशा प्रकारे बांधून घ्या. साधारण 100 लिटर पाण्यामध्ये 3 ते 5 लिटर दशपर्णी अर्क जे आहे तर ते आपण टाकून फवारणी करू शकता. दशपर्णी अर्क वापरण्या अगोदर त्याला गाळून वगैरे व्यवस्थित पद्धतीने घ्या आणि माहिती आवडली असेल तर फॉलो करायला विसरू नका.